स्टँडर्ड आणलेली आहे बघा. ओके. हे आमचे 2 नंबरचे दीर, त्यांचं नाव आहे महेश मोरे. हे डोंबिवलीला असतात. हे सुद्धा आले होते आणि ह्यांना सुद्धा फेटा बांधलेला आहे आणि खूप छान वाटतंय त्यांना सुद्धा फेटा बांधून. आणि त्यांनी सुद्धा माझ्या मिस्टरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्या माझ्या जाऊबाई, यांचं नाव आहे सविता मोरे आणि दीर आहेत ते महेश मोरे. या दोघांनी सुद्धा आम्हाला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले. यांचं सुद्धा आम्ही फोटोशूट घेतलं. सगळं आवडलं नाही का सगळं ना. आज आहे आमच्या समरचा वाढदिवस आणि समरच्या वाढदिवसासाठी त्याच्या मित्रांनी मस्त असा केक आणलेला आहे. छानसा बघा, पाहू शकता. आणि बर्थडे बॉय आता केक कापत आहे. टू यू, हॅपी बर्थडे डिअर समर, हॅपी बर्थडे टू यू. केकचा पीस मोठा घेतलेला आहे आणि समोरचं काय आज झालेलं नाहीये मोठं आणि केक कापायला लागलेला आहे. दोघांची मॅचिंग झाली. जुन्या आठवणींना उजाळा देत आहे ना. ना बायका आली तशी सगळी लांब झाली. बिल फाटलं बायकोंच्या वरती. बाहेर गेली रिक्षा मी पिक्चर आलेला हिरो जितेंद्र म्हणजे कसं त्यावेळी कसं पैसा द्यायचा असतं कारण माझ्या घरी नाही, तुमच्यातला तो एक वास आहे ना, तो एक वेगळाच आहे. ते ना प्रताप भाऊ, तुमच्या भाषेचं लग्न बोला. धन्यवाद धन्यवाद, तुम्ही एवढा उशिरा. आणि ह्याची खूप गरज आहे. सगळ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा. आम्हाला पण आज 2 झाडं आलेले आहेत आणि मी नक्की म्हणजे ह्या जून मध्ये मी 10 झाडं तरी नक्कीच लावणार आहे. दुसऱ्याच दिवशी आमचे मोठे दीर आणि मोठ्या जाऊबाई, दीरांचं नाव आहे किरण मोरे आणि जाऊबाईंचं नाव आहे मंदाकिनी मोरे. हे लोक सुद्धा माझ्यासाठी पैठणी, मोरे साहेबांसाठी कपडे, टॉवेल, टोपी, नारळ असं सगळं घेऊन आले होते आणि मोरे साहेबांचा सत्कार करून मोरे साहेबांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेले आहेत. ह्या माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या. रीतिरिवाजाप्रमाणे जे काय असतं ते करत असतात
आणि मी सुद्धा रीतिरिवाजाप्रमाणे जे काय असतं ते करत असते. त्यांच्याकडून फुलना फुलाची पाकळी मोरे साहेबांच्या रिटायरमेंटला त्यांनी केलेलं आहे. त्या दिवशी त्यांना काही कारणास्तव येऊ शकले नाहीत म्हणून ते दुसऱ्या दिवशी आले आणि खूप सुंदर कलर आणि पैठणी साडी त्यांनी माझ्यासाठी आणली होती आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा खूप सुंदर असे कपडे आणले होते. आणि अशा पद्धतीने त्यांनी घरी येऊन सत्कार करून शुभेच्छा दिला, भरभरून आशीर्वाद दिले. आम्ही दोघांनी सुद्धा त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. मोरे साहेबांनी सुद्धा नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि मी सुद्धा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. त्याच्यानंतर मग त्यांच्यासाठी डोसे बनवले, काही फोटोशूट केलं. ते संध्याकाळचे आले होते आणि ताईंचा उपवास होता. मग ताईंसाठी शाबू चिवडा आणला होता दुकानातून विकत आणि मग डोसे केले. आणि त्याच्यानंतर त्यांनी न्यू गाडी घेऊन आले होते. मग त्यांनी पूजा करायची होती गाडीची. मग जाऊबाई बोलले की तुम्ही पूजा करून घ्या. मग आम्ही सुद्धा मग मोरे साहेबांना मी हार आणायला पाठवलं. मस्त मोठा हार आणला, पेढे आणले, नारळ आणला, अगरबत्ती वगैरे तयार होऊन मग आम्ही गाडीची पूजा करायला सगळेजण खाली उतरलो. त्याच्यानंतर मग आमच्या ज्या गल्लीतल्या ज्या महिला आहेत बायका त्यांना बोलवलं हळदी कुंकवाला. कारण 7 जणी 5 जणी वगैरे आमच्या गल्लीमध्ये आम्ही सगळ्यांनाच बोलवतो. सगळ्या महिला येतात असं काही नाही, सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि सगळ्या मस्त साडी बिडी घालून सगळेजण आलेले आहेत. आणि मग मंदिराच्या समोरच बरोबर गाडी लावली. त्याच्यानंतर मग मी बाटलीतून पाणीसुद्धा नेलं होतं. पहिलं बाटलीतून पाणी गाडीच्या पहिला हार लावला आणि हारानंतर मग पाण्याने काय केलं, तिथे हळदी कुंकू जिथे लावायचं आहे तिथे पाण्याने मी पहिले केलं आणि नंतर मग स्वस्तिक काढलं आणि हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर मग सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायला दिलं. मी सुद्धा सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावलं. शिवाय आता मोरे साहेबांसाठी नारळ सुद्धा आणलेला आहे. मोरे साहेब नारळ फोडतील. नवीन गाडी आपल्या दारात पहिल्यांदा, म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे, नवीन गाडी जर आपल्या दारात कोणी घेऊन आलं तर त्याची पूजा करायची. आणि त्याच पद्धतीने गाडी त्यांनी घेऊन आल्यानंतर मी पूजा केली. आणि दादांनी आमच्या आरतीमध्ये पैसे सुद्धा मला टाकलेले आहेत.
पद्धतीने सर्व महिलांनी हळदी कुंकू लावलं, गाडीची पूजा केली आणि या माझ्या जाऊबाई आहेत, यांनी माझ्या मिस्टरांना सुद्धा ओवाळलं आणि मला सुद्धा ओवाळलेलं आहे. जाऊबाई जेव्हा कौतुक करतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटते हा. म्हणजे आता आमचे मोरे साहेब नारळ फोडत आहेत. मोरे साहेबांना पण खूप कौतुक आहे, आपल्या भावाने गाडी आणली ओवाळला आणि मग नारळ फोडून नारळाचं एक बकाल इकडे आणि एक बकाल तिकडे असं टाकून मोरे साहेबांनी नमस्कार केलेला आहे. आणि मग सगळ्यांना पेढे आणले होते, सगळ्या महिलांना वगैरे सगळ्यांना पेढे वाटलेले आहेत. पहिला गाडीवरती एक पेढा ठेवलेला आहे आणि मग सगळ्यांना पेढे वाटलेले आहेत. या पद्धतीने सगळ्यांना पेढे दिले आणि मी सुद्धा मग आरतीचं ताट जे आहे, जाऊबाई आणि माझे मोठे दीर यांनी माझ्या दारात गाडी आणली आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन करण्यासाठी मी सुद्धा दोघांना आरती करून ओवाळलेलं आहे. नवीन गाडीच्या त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं. मोठे आहेत म्हणून त्यांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने ओवाळणी झालेली आहे. आणि जेव्हा आमच्या जाऊबाई घरी आल्या तेव्हा त्यांनी सुद्धा कडकडून भेटल्या, गालाची मस्त पप्पी वगैरे घेतली आणि नेहमी त्या आल्यानंतर अशा पप्पी वगैरे घेत असतात. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. गाडीजवळ आमचे फोटो घेतले, मस्त वाटलं, छान वाटलं. आणि संध्याकाळची वेळ होती, 6च्या नंतर पावसाचं वातावरण झालं होतं, ढगाळ झालं होतं पूर्ण. आणि तरीसुद्धा मग गाडीतून आम्हाला बाहेरून फिरवून आणलं, रंकाळ्याला वगैरे आम्ही सगळे फिरायला गेलो. आता पाऊस असल्यामुळे मी ते शूट केलं नाही. सगळ्या जमलेल्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा घेऊन फोटो काढले आणि आमच्या दादांनी सुद्धा त्यांना थँक्यू, आभार मानले की सगळेजण आले हळदी कुंकू, गाडीला हळदी कुंकू लावण्यासाठी. तर दादांनी सुद्धा थँक्यू बोलले आणि सगळ्यांचे खूप छान छान असे फोटो काढलेले आहेत. तुम्ही सुद्धा मोरे साहेबांना भरपूर शुभेच्छा द्या आणि माझे दीर जाऊ यांना सुद्धा त्यांचं पण अभिनंदन करा, शुभेच्छा द्या त्यांना सुद्धा.